सकाळी सकाळी भाग मिल्खा भाग सुरू करून मला वाटलं बस नाही तुम्हाला सांगतो मी का बरं. 2 मिनिटं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा माझ्या ब्लॉग मध्ये. थकून दमून श्वास घेऊ दे मला भाई. पडता पडता लेट सुट राहिली. बस लेट हा घे बोलून भाऊ घे बोलून. बस येऊन गेली आणि आम्ही ना खूप मागं होतो म्हणून आम्ही पळत सुटावं लागला आम्हाला माहिती. तर आम्ही पळत असतो ना तर बसनी जो धप्पा दिला असता आम्हाला ग्राउंड. चला गर्दी, आम्हाला वाटलं गर्दी नसेल बस मध्ये, पण मग काय आमचं लग खराब आहे. पण गाईच तेवढी गर्दी नाही, कारण की हे दिसतंय का इथं पोरं असे 6-7 उभे राहतात एवढ्या जागेवर. हा पण मग आता नमस्कार काका. फायनली आम्हाला जागा भेटून गेली. सोनू भाऊ मोकळे झाले आता. किती दिवसानंतर ब्लॉग करतोय रे मी. डायरेक्ट सोडून 1 वर्षानंतर ब्लॉग मध्ये दिसत असेल. आता हा ब्लॉग अजून 2 वर्षानंतर पडत. जगले तर कमेंट आणि रिप्लाय करून द्या. इंस्टावरती फॉलो करा. उमेश भाऊ चुंबळे नावाची आयडी आमची. उतरायची पाणी आली. मी स्तंभावर उतरतोय आज. बाय. वेट करतो. आता स्तंभावर उतरलोय. इथून पुढे आपण CBSला जाणार आहे. CBSला भेटतो आपल्याला. डायरेक्ट यश पण तिथंच भेटतो. इनसाइड CBS आपल्याला 10 नंबर गेटवरती यश भेटतोय. त्याला भेटू 2 मिनिटात. यस 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 10 नंबर गेट पे यस सोनवणे मिल गए हैं. टाटा टाटा डा 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 डा. काय म्हणतोस. लय दिवसानंतर डायरेक्ट असा ब्लॉग निघण्यात आलाय. खूप दिवस झाले. काय डाऊनफॉल चालू होता तेव्हाच ब्लॉग नव्हता चालू. बस बाकी बघू आता थोड्या वेळात पब्लिक येईल खूप सारी आणि निघू मग चांदवडला. तर आम्ही बोर होऊन गेलेलो आहे. म्हणजे वाटलं होतं मला होणारच आहे. पण मी इश्यू काय ते तुम्हाला मी नीट सांगतो की सगळेजण म्हटले होते की 8:30 वाजता पोचायचं आहे. पण मग कुठं पोचायचं आहे हे आम्हाला माहीत नव्हतं. ते बोलले 8:30 वाजता कॉलेजला पोचायचं आहे आणि आम्ही धरून चाललो होतं की CBSला 8:30 वाजता पोचायचं आहे. पण ठीक आहे, आम्ही CBSला 8:30च्या आधी येऊन गेलो. ते येत आहे आता. आणि तुम्हाला कॉन्टेक्स्ट सांगतो या ब्लॉगचा कॉन्टेक्स्ट असा आहे की आम्ही चाललो आहे चांदवडला SNGB कॉलेजमध्ये. आम्हाला ना आम्ही एका कॉम्पिटिशनमध्ये पार्ट घेतलेला आहे DKDCच्या. तिथं ना एक गोकार्ड बनवायचे. तुम्ही त्यांचे गोकार्ड बघायला चालले की त्यांनी मेजरमेंट वगैरे कसे घेतले होते. तर त्या हिशोबाने आम्ही जाऊ मेजरमेंट वगैरे बघू. ट्रायल पण घेऊ एका टायमाला गोकार्डची. मजा करू बाकी तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसलं. आणि भरपूर जागेवर पाऊस पडलेला आहे म्हणून अशी भारी भारी व्ह्यू दिसणार आहे ना, ते तुम्ही इमॅजिन पण नसेल केलं. तर मग ब्लॉगमध्ये राहा आणि मजा करा. बाय. आमचे पेशन्स संपत आहे आता. भाऊ पण झोपून गेलेले. नो ऑप्शन, नो इश्यूज, नो टेन्शन. काय करता काहीच नाही. बघू आता किती वेळात येता. अजून थांबलेलोच आहे तुमच्यासाठी. नो प्रॉब्लेम. या मालेगावची बस पण कधी येणार आहे देवाच ठाऊक. बट मग बरे ते येतील तोपर्यंत नाही आली तरी परवडत. हे बघा इथं एक तळा गेलेला आहे. ठीक आहे. आणि ह्या बीमच्या या साईडला त्या साईडला पण तुम्हाला एक तळा दिसत असेल. मी झूम करतो याला. हा. आणि हा जो तळा आहे हा पूर्ण कॉलमच्या 2 कॉलमच्या मध्ये. आणि त्यांनी झाकण्यासाठी याला MS चा शीट असतो ना, तो शीट लावलेला आहे. रेवेट मारून सन त्याला पॅक केलेलं आहे. तू तेरे मौत के नीचे बैठा है. हेडवर इनफ स्ट्रगल. मग आम्ही डोनट घेऊन टाकलेला आहे. वाट बघण्यात मजा नाही. पुढे यस यस. आले भाई आले भाई आले भाई आले भाई आले भाई एकदाचे. देवा माझ्या एवढा वेळ कोण लावतं रे. आम्हाला 8:30चा टाइम दिला आणि एवढा वेळ लावता रे तुम्ही. बोल आता बोल. गप बस राहू दे. हाँ अरे यार इतना छुपके कौन आता है यार. हाँ म्हणजे
हां ठीक आहे. काय काय नाही जागा बोल, काय जागा पकडली कुठे बस कुठे? आम्ही निघून गेलो असतो माहिती का, 2 बस येऊन गेल्या आमच्या समोर. अरे बोल यार थोडं, असं तोंड नको लापो यार. अरे थांबवली होती तो, मग नंतर शिवाय द्यायला लागला म्हणे माझा टाइम आहे म्हणे, तुम्हाला अक्कल आहे का थोडीशी? म्हटलं ठीक आहे. डॉनच आहे तुम्ही. रिकामी बस भेटून गेली आम्हाला. ए जागा पकड, चल जल्दी. चांगली मोकळी जागा पकड, पाय लांब होत असेल. शिड भाई कॉलेज बंकच केलंय मग आपण. काय कॉलेजला गेलो अजून, कॉलेज सुरू नाही झालं आपलं अजून तरी पण. माझ्याकडे आहे ना कपडा आहे. थांब आमचं सीट पुसून होऊ दे मग पकड. आमचे मेंबर्स बाकी यायचे वरती पण सर थांब ना. थँक्यू सर. घे रे पुस ना, जाऊ दे. याला तर मी नंतर एकदम हळूच पट्ट्यात घेणार आहे. नंतर आपण सर्व आले ना. चेतन कुठे? बस भाई. मी बसेल, तुला जागा नाही. तो फायनली आपण आपला प्रवास सुरू करून दिलेला आहे चांदवडचा. एक बस भेटली बायपास, चांदवड बायपासने जाणार आहे. तिथं आम्ही उतरून निष्का कसं हसायचं? नाही रे भाऊ, कसं मला इतकं चिडवतो ना माझ्या हसण्यावरून, आता मी हसणारच नाही. कसं एकदा हे असं राहतं. शॉपिंग करते. अरे वा. इंद्रजीत एक स्टेप घे ना. अरे या अशा कठीण प्रवासानंतर आपण चांदवडच्या स्टॉप वरती उतरून गेलेलो आहे. समोरच डोंगर इंद्रजीत सोबत. समोरच डोंगर. आणि आमचे सर पण आले, पंकज सर, ते पण भेटतील. चला रे, मी बंदच करणार आहे. बाय. आता खाऊया काहीतरी, सॉरी इकडे खाऊया. नाश्ता वगैरे करून आपण परत आपल्या रस्त्याला निघालोय सर्वजण. सगळ्यांनी ब्लेझर घालून घेतलाय. यश, मी पण घातलाय. आणि हे 3 जण आहे आपले, पण मग काय आता त्यांना बोलावं, चांगले काही विषय नाही. आलो कॉलेजमध्ये आलो. आता परमिशन घेऊन मध्ये घुसू आणि बघू काय ते. सॉरी माय बॅड, इकडं जायचं आहे आम्हाला. हिच्यामुळं माहीत पडलं ते, पण ठीक आहे, नो प्रॉब्लेम. फायनली एंट्री. हा भाऊ सॉरी, फायनली एंट्री. कॅम्पस भारी तर आहे, काही पण बोला, क्वालिटी. चला आल्या आपल्याला काय क्वालिटी हे बघा. आई शपथ, अरे आया है मेरे को मोटो ऑटोमोबाईल दिख गया. ये 6.5 hours later. पब्लिक आपली मीटिंग झालेली आहे आणि आता यांची मीटिंग सुरू आहे. आणि यश भाऊ पण आपल्यासोबतच आहे नॉनस्टॉप. हां, आणि गोकाट बघितले आम्ही, 2 गोकाट बघितल्या. एक IC इंजिनची बघितली आणि एक EV बघितली. आणि दोघं पण क्रेझी होत्या, आवडल्या मला. बाकी मी तुम्हाला नंतर सांगतो. आता मला लाज वाटते, पोरी माझ्याकडेच बघते. मित्रांनो, आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आपण परत निघालो आहे कॉलेजच्या बाहेर. सर्व मीटिंग वगैरे होऊन गेल्या, गोकाट बघून झाली. यांच्यासोबत थोडं यांच्यासोबत काय यांच्यासोबत बोलायचं माहिती नाही, तसा काही विषय बोलू. आता काय बोलू, असं म्हणजे टॉपिक नाही ना, बाकी काही विषय नाही. तर आता आपण निघालो आहे आणि पुढं बस वगैरे येईल, बसमध्ये घरी निघू. लालपरी. यस, लालपरी. नॉट दॅट लालपरी. लालपरी आणि की रेड. यस. बापरे काय डेंजर वाटतंय पूल खाली, आवाज गाड्यांचा अक्कू. हे मागं बघ. काय माहिती रे, मला पण तेच वाटलं, पूल आपल्यावर पडून जाईल. दोघेश भाई बाय बाय. खूप अनसट जोक मारायला लागली माझ्यासोबत राहून. आता अरे मग ज्युनियर सोबत राहून सिनियर्सला काहीतरी फरक तर पडेलच ना. बात तर सही आहे. आणि विचार करा, सगळ्या ज्युनियर्स मध्ये मी एकटी सिनियर आहे. हाँ तेच. मग काय स्ट्रगल तो है, काहीतरी रिस्पेक्ट द्या यार. स्ट्रगल तो है लाईफ में, काही अरे बरोबर आहे. काहीतरी रिस्पेक्ट द्या ना मला. पाऊस आला, पाऊस. सो वी आर ॲट चांदवडचा स्टॉप. इथंच आपल्याला नाशिकची बस भेटेल आणि आपण वापस कॉलेजला चाललो. डायरेक्ट कॉलेज जायचं आहे.
मी CBS ला उतरायला गपचूप घरी पडत जाणार आहे. हा यस आय एम ऑल्सो. खूप मोठ्या डॉमिनेशन नंतर आपल्याला जागा भेटून गेलेली आहे. यस बसलो भाई बसलो. आपल्याला डॅमेज सीट भेटली यार समोर. नाही मला काहीच बोलायचं नाही. अरे मग तू तुझी पिन लाव ना गांडू. काय बोलायला काय आता बोलायला लावतो यार. ठीक आहे ना. बाहेर डोंगर बघा दिसतंय का. हा दिसला डोंगर. 1 eternity later. तर पब्लिक निघाली आहे चालली आहे बडी मंदिरला उतरणार आहे. ही उतरती द्वारकाला आणि आम्ही उतरणार आहे CBSला. तर मी डायरेक्ट सिटी लिंक मध्ये भेटतो. लॉन झोप काढून झालेली आहे एकदम प्रॉपर लेवलला. आणि इकडं फुल वायर कनेक्शन. बॅटरी प्रॉब्लेम नथिंग मच बॅटरी प्रॉब्लेम काय. पावर बैंक को साथ थोड़ा ये क्या बात. एवरीथिंग इज अंडर कंट्रोल. बाय गाइस. तुसी जा रहे हो. तुसी ना जाओ प्लीज. अरे यार कुठं काय बोलताय मग. ए बाय बाय. काय का थांब ना लगेच जायचंय. तर मित्रांनो आपण पोहोचून गेलोय CBSला. माहिती मी रस्त्यात काहीच ब्लॉग नाही केला कारण मी झोपून गेलो. सर्वांना बाय केलं आणि बस निघालो आता आपल्या CBSच्या स्टॉपवरती. आपल्यासोबत फक्त यशच राहिलंय कारण बाकीचे जेवढे पण होते काही कॉलेजला गेले. एक दिदी तमन्ना दिदी ती द्वारकाला उतरली बस. ब्रो स्टेज टू एंड. बाकी भाऊ आता CBSच्या स्टॉपला जाऊ आणि सिटी लिंकनी गायब. बाकी तो कुछ बोलना नहीं मेरे को. आता सोनू भेटला आपल्याला. प्रवासी जिंदाबाद जिंदाबाद. सिटी लिंक के प्रवासी बस जिंदाबाद जिंदाबाद. चिल घे मार का आपण. हा तर मग सोनू भेटला तर दाखवतो नाहीतर मग डायरेक्ट सिटी लिंक मध्ये भेटतो. अजून काय सिटी लिंक के प्रवासी जिंदाबाद जिंदाबाद. तर आपण फायनली घरी पोहोचलो आणि काही नाही मजा आली आज दिवसभरात. अमन भाऊ बिमार पडले. कॅमेरा खूप खराब आहे मला माहिती आहे. 2 मिनिट. तर काही नाही पोचून गेलो घरी. चांगलीच मजा आली बऱ्यापैकी पब्लिकसोबत. आणि काही नाही आता आवरतो फ्रेश होतो आणि हा ब्लॉग एडिट करून लवकरच टाकण्याचा प्रयत्न करतो. बाकी तर माझं काय म्हणणं नाही. तुम्ही अमनला भेटा. खूप दिवसानंतर बघत असाल. नका भेटू जाऊ द्या. बाय. भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. अशीच काळजी घेत राहा आणि फॉलो करा. बाकी बाय.